श्रीराम. अनुराधा नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव, त्यांचे आयुष्य कसे असू शकते ह्याच्यावर आपण चर्चा करूया. अनुराधा याचा अर्थ असा आहे की नशीब उजागर करणारी देवी. हा आकाशातील एक प्रकाशमान तारा आहे आणि त्याला इंग्लिशमध्ये गॉडेस ऑफ लक असंही म्हटले जाते. आणि ह्या नक्षत्राचा जो नक्षत्र स्वामी आहे तो शनी ग्रह आहे आणि हे वृश्चिक राशीत येतं. आता वृश्चिक राशीत अनुराधा नक्षत्र येतं म्हणजे वृश्चिक राशीचं गुणधर्म तर आपणास माहिती आहे की ह्या व्यक्ती धाडसी असतात, बोलताना थोडासा फटकळ स्वभावही आपणास दिसून येतो. पण हे नक्षत्र शनीचे आहे आणि रास मंगळाचे आहे, त्यामुळे थोडस मला ह्याच्यामध्ये या व्यक्तींमध्ये करेज दिसून येतं, धाडस दिसून येतं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये पुढाकार घेणे, इनिशिएटिव्ह घेणे आणि ती गोष्ट पूर्णत्वास नेणे असा स्वभाव जो आहे तो अनुराधा नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींचा दिसतो. मग आता याच्यामध्ये आपलं जन्म नक्षत्र अनुराधा आहे, मग शनी ह्याच्यामध्ये पहिल्या स्थानात असेल, चौथ्या स्थानात असेल, सातव्यात असेल किंवा 10व्या स्थानात असेल किंवा 1, 5, 9 या त्रिकोण स्थानांमध्ये असेल किंवा 6 आणि 8 या स्थानांमध्ये असेल, तरी सुद्धा अनुराधा नक्षत्र जे आहे त्या व्यक्तीला फायदेशीरच ठरत असते. त्यामुळे शनीचं प्रभुत्व असणारं हे नक्षत्र जे आहे हे नक्षत्र व्यक्तीला हळूवारपणे यश देतं. बऱ्याच वेळा व्यक्ती अशा शंका उपस्थित करतात की आमची कामं फार लवकर पुढे जात नाहीत, अनेकदा अडथळे येतात. व याचा गुणधर्म असा आहे की चंद्र जो आहे तो अनुराधा नक्षत्रात म्हणजे शनीच्या नक्षत्रात आहे, त्यामुळे तो न कळत एक पुनर्फू योग तयार झालेला आहे. आणि जेव्हा जेव्हा चंद्र शनीच्या नक्षत्रात येतो न कळत आपली कामे जी आहेत ती हळूवारपणे पुढे सरकताना दिसून येतात. मी नेहमी एक गोष्ट सर्व जातकांना सांगतच असतो की जसे ससा आणि कासवाच्या शर्यतीमध्ये कासवाचा विजय झाला होता, तसंच ह्या अनुराधा नक्षत्राचा असतं. म्हणजे जरी तुमची कामं हळूवारपणे पुढे सरकत असली तरी ती पूर्णत्वाला जाण्याची शाश्वती असते. त्यामुळे जिद्द न हरता आपले काम तितक्याच ताकदीने आणि जोमाने स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन ते करावे. त्याच पुढं अनुराधा नक्षत्र शनीचे आहे, पण हे 17वे नक्षत्र आहे आणि जन्मतः व्यक्तीला शनीची महादशा लागलेली असते. म्हणून ह्या व्यक्तीच्या मनावर सत्यवादी परिणाम होतात. आता सत्यवादी परिणाम याचा अर्थ काय आहे? समाजातील घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी माग काय ट्रूथ आहे, काय सत्य आहे, आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी माग कोणतं सत्य लपलेलं असू शकतं ह्याचा बोध जो आहे या व्यक्तींना सहज होत राहतो. त्यामुळे जन्मतः शनीची महादशा लागली तर माझं स्पष्ट म्हणणं असं असतं की लहान वयातच ह्या व्यक्तींना शनी भरपूर काही शिकवत आहे आणि ह्या शिकवणीमुळे जेव्हा शनी नंतर त्यांना बुधाची महादशा लागते, त्या बुधाच्या महादशेमध्ये हे स्वतःचा उत्कर्ष घडवून आणतात. म्हणजे साधारणपणे जर आपण असा विचार केला की वयाच्या 15व्या वर्षानंतर यांना बुधाची महादशा लागते, त्यावेळेस ह्या व्यक्ती स्वतःचा मार्ग स्वतः शोधून काढतात, स्वतःच्या पायावर उभारतात. त्यामुळे मी अशा पालकांना सुद्धा एकच सुचवत असतो की जर आपल्या संततीचा जन्म अनुराधा नक्षत्रात झालेला आहे तर ही व्यक्ती तरुण वयात येताना स्वतःचे करिअर स्वतः बनवते, त्याच्याबद्दल तुम्ही काळजी करण्याची गरज नाहीये. याचा दुसरा भाग असा दिसून येतो मित्रांनो मला
ह्या अनुराधा नक्षत्राचा जर चंद्र केतूने दृष्टीयुक्त असेल किंवा राहूने दृष्टीयुक्त असेल तर ही व्यक्ती फारच चिकित्सक बनते. आणि त्यामुळे मग मी नेहमी माझ्या मागच्या व्हिडिओमध्येही सांगितलेलं आहे की सत्य शोधावं माणसाने, त्याच्यामध्ये काही गैर नाही, पण कितपत त्याला पण एक मर्यादा आहे. त्यामुळे जर आपण जास्त प्रत्येक वेळी चिकित्सा करून सत्य शोधत राहिलो तर आपल्या हातात हेही नाही आणि तेही नाही, अशी थोडीशी मधली अवस्था त्या जातकाची होताना दिसते. त्यामुळे जन्म अनुराधा नक्षत्रात आहे आणि चंद्र जर राहू आणि केतू ह्या दोन्हीपैकी एकाही ग्रहाने दृष्टीत आला असेल तर मला वाटते सत्यशोधक वृत्ती जी आहे त्याच्यावर थोडासा आळा घालणं तुमच्या फायद्याचं ठरत असतं. त्याच्यानंतर थोडस पुढे जाऊया. अनुराधा नक्षत्रात जन्म आहे आणि जर यांचा शनी गुरुच्या दृष्टीत असेल, म्हणजे गुरुची दृष्टी एकतर 5वी असेल, 7वी असेल किंवा मग ती 9वी असेल दृष्टी, गुरुच्या दृष्टीत जर असेल तर मग ह्या व्यक्तीला जन्मतःच गुरुबळ जे आहे ते मिळालेलं असतं. जन्मकुंडलीमध्येच जर गुरुबळ आणि शनी बळ असेल तर माणसाच्या आयुष्यात माझं तर स्पष्ट म्हणणं असं आहे की कोणालाही पत्रिका दाखवण्याची सुद्धा गरज नाही किंवा मार्गदर्शन घेण्याची सुद्धा गरज नाही. यांच्या समस्या आपोआप सुटत जातात, आपोआप मार्ग निघत राहतात. कारण की परमात्म्यांना यांना देतानाच अशी देणगी दिलेली आहे की जन्म नक्षत्र स्वामी शनी हा गुरुच्या दृष्टीत आलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की शनी जेव्हा गुरुच्या दृष्टीत येतो त्यावेळेस या व्यक्तीने मोठे प्रकल्प हाती घेऊन मोठे धाडस करून कोणताही व्यवसाय उघडला तर त्याच्यामध्ये यश मिळण्याचे चान्सेस 99.99% असतात. त्याच्यानंतर जन्म नक्षत्र स्वामी आपला शनी आहे, अनुराधा नक्षत्रात जन्म आहे आणि जर हा शनी मंगळाच्या दृष्टीत असेल तर मग मी ह्या व्यक्तींना एकच सुचवत असतो की शक्यतो आपण वादविवाद टाळावा. मग तो आपल्या कौटुंबिक आयुष्यात असेल किंवा नोकरीच्या ठिकाणी असेल किंवा व्यवहारात असेल किंवा व्यवसायात असेल, कमी वादविवाद करून कामे कशी पुढे जातील ह्याच्यावरच भर द्यावा. कारण की जेव्हा मंगळाच्या दृष्टीमध्ये शनी येतो आणि जन्म नक्षत्र स्वामी शनी आहे त्यामुळे ह्या व्यक्तींना न कळत ह्यांच्याबद्दल काहीतरी गैरसमज सोसायटीमध्ये पसरू शकतात आणि त्यामुळे मग ह्यांच्याही जिभेवरचा ताबा जो आहे तो सुटतो आणि मग गैरसमज पसरून थोडंसं प्रकरण क्लिष्ट होतं आणि मग जे होणारे काम आहे ते अडून राहतं. अशी थोडीशी घटनेची नक्षी तयार होताना दिसते. त्यामुळे तिथं आपण काळजी घेणं गरजेचं आहे. आता सर्वांना माहितच आहे की मंगळाच्या पूर्ण दृष्टी कोणत्या असतात, 4थी आहे, 7वी आहे आणि 8वी आहे, अशा 3 पूर्ण यांच्या मंगळाच्या दृष्टी असतात. आता मंगळ शनी युती आहे आणि जन्म अनुराधा नक्षत्रात आहे तर नेहमी मी सांगतो की विवाह जर आपण जमवत असाल तर ग्रह मैत्री बघून त्याची नवांश कुंडली पाहूनच तो विवाह जमवणे योग्य राहते. अन्यथा कौटुंबिक आयुष्यामध्ये आपणास अनेकदा फार टोकाचे वादविवाद सहन करावे लागतात. सर तुम्ही आज असे का बोलताय असं कदाचित काही लोकांना वाटत असेल, पण शेवटी विवाहाचा जेव्हा प्रश्न असतो त्यावेळेस जातकासमोर सत्य मांडणं हे त्या ज्योतिषकाराचं कर्तव्य असतं. म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा तेच माझं स्टेटमेंट रिपीट करतो की अनुराधा नक्षत्रात जन्म आहे आणि मंगळ शनी युती पत्रिकेत असेल तर तुम्ही विवाह जमवताना काळजी घेणं फार गरजेचं असतं. त्याच्यानंतर थोडंसं पुढे जाऊया. शनी आणि शुक्र एकमेकांच्या समोर आहेत आणि जन्म आहे अनुराधा नक्षत्रात, तर अशा व्यक्तींना जो मिळणारा जोडीदार असतो तो जोडीदार मनाने फार सुंदर असतो, कलाकारही असतो आणि नेहमी ह्याच्या मुखातून सकारात्मक विचारच बाहेर पडतात. त्यामुळे ह्याचे ही जी जोडी असते ही जोडी ह्यांना मिळणारी
जी व्यक्ती असते आयुष्यात येणारी ही कायम आनंदी राहताना दिसून येते, जर शनी आणि शुक्र एकमेकांच्या दृष्टीत असेल तर. बारीक सारीक वादविवाद हे सगळ्यांच्या आयुष्यात होत राहतात, ते आपण डिनाय करू शकत नाही किंवा ते नाकारूही शकत नाही, ते घडत असतात. पण बऱ्याचदा मला असं दिसून आलेलं आहे की जोडीच आनंदी राहत असते. त्याच्यानंतर अजून थोडं पुढे जाऊया. जेव्हा शनी आणि बुध युती होते आणि आपला जन्म जर अनुराधा नक्षत्रात असेल तर व्यक्ती आहे ही बुद्धीचा प्रमाणाबाहेर वापर करते, पण ती नेहमी लोकांना रियालिटी सरफेसवर आणण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे हे सत्य जे आहे हे समोर दिसलं पाहिजे, इथं नक्की आपलं चुकतंय आणि हे केल्यामुळं आपल्या समस्येचं समाधान जे आहे हे होऊ शकतं, हे अशा व्यक्तींना कळत राहते. त्यामुळे अनुराधा नक्षत्रात जन्म आणि शनी बुध युती जी आहे ही व्यक्तीला सद्बुद्धी देणारी आहे. थोडक्यात मी असं म्हणेन, सद्बुद्धी म्हणजे चांगली बुद्धी, सत्सद विवेक बुद्धी सुचणे. आपण म्हणतो की नाही एखाद्याची बुद्धी लगेच भ्रमित होते, मला असं बऱ्याच वेळा दिसते की मंगळ बुध युती असेल तर बुद्धी थोडी भ्रमित झालेली असते. पण शनी बुध युती काही प्रमाणात त्याचे नकारात्मक परिणाम आहेत, ते मी आता या व्हिडिओमध्ये चर्चेला घेत नाही. पण अनुराधा नक्षत्रात जन्म आणि शनी बुध एकत्र असेल तर ह्या व्यक्तीची बुद्धी शक्यतो भ्रमित होत नाही, म्हणून ह्या व्यक्ती कधी इमोशनल होऊन निर्णय घेत नाही. निर्णय घेताना नेहमी ह्या सत्य परिस्थितीचा विचार करतात. आता अनुराधा नक्षत्रात जन्म आहे, मग नवमांश कुंडलीमध्ये शनी जर केंद्रस्थानात आला तरी सुद्धा तुम्हाला त्या शनीचे बल मिळालेले आहे. दशमांश कुंडलीमध्ये केंद्रस्थानात आला तरी सुद्धा तुम्हाला नोकरी व्यवसायात बळ मिळालेलं आहे. आणि अशा व्यक्ती जर शेतकरी असतील तर माझं स्पष्ट असं म्हणणं असतं की यांनी शेतीवर जास्त भर देऊन त्या व्यवसायाला कशी प्रगती मिळवून देता येईल ह्याच्यावर विचार करावा. कारण की बाबांनो, तुमचा जन्मपत्रिकेचा बॉसच शनी आहे आणि त्या शनीचे कारकत्वच आहे शेती, व्यवसाय, रिअल इस्टेट, मटेरियल सप्लाय किंवा काही लोखंडाचे संबंधित काही वस्तू असतील त्यांची विक्री. ह्या सगळ्या गोष्टी शनीशी निगडीत येतात. त्यामुळे तुम्ही ह्याच्यावर फोकस दिला तर फार तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं. ह्या व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा. आणि माझी सर्व दर्शकांना विनंती आहे की आपण आपले ह्या चॅनलवर पाहिलेले व्हिडिओ शेअर करत जावा, म्हणजे इतरांनाही त्याचा फायदा होऊ शकतो. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.